नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जे असते ती म्हणजे पीक पाहणी. आता याच्या पुढे ई पीक पाहणी शिवाय आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचंच उदाहरण म्हणजे जे काही आपल्याला अनुदान मिळतं ते पीक विमा. आत्ताच 4 दिवसापूर्वीचे काही एक जी आर आलेला आहे. कापूस आणि सोयाबीन पिकावरती आपल्याला हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यांच्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद आहे अशाच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, ई पीक पाहणी ॲप व्हर्जन 3 आलेला आहे. ई पीक पाहणी 3 ॲप व्हर्जन 3 मध्ये आता भरपूर प्रकारचे बदल झालेले आहेत. खूप ॲक्युरेट आपल्याला ई पीक पाहणी करावी लागणार आहे, नाहीतर तुमची ई पीक पाहणी तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद होणार नाही. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याला ई पीक पाहणी शेतामध्ये जाऊनच करावी लागणार आहे. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण पूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे. तर मित्रांनो, ई पीक पाहणी ॲपमध्ये आता 2 फोटो घ्यायचे आहेत. एक या साईडने फोटो घ्यायचा आहे आणि एक त्या साईडने फोटो घ्यायचा आहे. तुम्हाला ई पीक पाहणी करत असताना ते लक्षात येईल, परंतु मी तुम्हाला काही गोष्टी अगोदरच क्लिअर करून सांगतो. आपल्याला शेतामध्ये जाऊन आपल्या लोकेशनवरती आपल्या सर्वे नंबरमध्ये जाऊनच ई पीक पाहणी करायची आहे. जर तुम्ही आपलं लोकेशन जात नसाल तर तुमची ई पीक पाहणी होत नाही, तुम्हाला पुढे लक्षात येईल. मित्रांनो, अजून तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. ई पीक पाहणीबद्दल कोणतीही अडचण असेल तर आपल्याला त्याचं सोल्युशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. चला तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूया ई पीक पाहणी आपल्या सातबाऱ्यावर कशी नोंद करायची. आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरवरती. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर इथे सर्च करायचं आहे पीक पाहणी. आता पीक पाहणीचं व्हर्जन 2 आलेला 2 होतं, आता 3 आलेलं आहे. इथे ओपन करायचं आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ऑलरेडी डाउनलोड आहे अशांना इथे अपडेटचा ऑप्शन येईल, तुम्ही अपडेट करून घ्या. मी अपडेट केलेलं आहे. मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर जेवढे जे ॲक्सेस आहेत ते अलाव करा, लोकेशन अलाव करा. त्याच्यानंतर आपल्याला डाव्या साईडला सरकावायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की ई पीक पाहणीचा कालावधीसाठी भरपूर शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना अडचण होती की आपल्याला कालावधी माहिती होत नाहीये. तर इथे शासनानं दिलेलं आहे की खरीप हंगाम 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत याचा कालावधी असणार आहे आणि संपूर्ण वर्ष जे पिकं आहेत ते पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला ई पीक पाहणी करण्याकरिता अवेलेबल असणार आहेत. तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडून घ्या. मी माझा निवडतो आणि पुढचा ऑप्शन जे आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर. आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. आपण पीक पाहणी मागच्या वर्षी जर केलेला असेल तर आपला जो नंबर आहे तो नंबर टाका. OTPची गरज नाही. मी नंबर टाकून घेतो आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करा. अशा पद्धतीने आपल्याला ओपन होणार आहे. आपण आपलं खातेदार इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. आपण जर मागच्या मोबाईल नंबरनं जर आपण लॉग इन केलं तर आपल्याला मागचं जे आपण पीक पाहणी केलेलं आहे त्याचं आपल्याला नाव येईल. त्याच्यानंतर सांकेतांक म्हणजे पासवर्ड जो आहे आपल्याला लक्षात असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला मी तो मार्क करून दाखवतोय. इथे पाहू शकता. विसरला त्या बटनावरती क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि सांकेतांक क्रमांक दिसेल. आपण लॉग इन होऊया. अशा पद्धतीने आपल्याला पीक पाहणीचं होम पेज ओपन होणार आहे. इथं आपल्याला पिकांची नोंद कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे आपण याचीच माहिती घेऊ. इथे तुम्हाला उजव्या साईडला जे 2 नंबरचं बॉक्स दिसत आहे हे पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर सुरुवातीचा जो क्रमांक सुरुवातीचं जे नाव येतं ते खाते क्रमांक करा. खाते क्रमांक देखील तुम्हाला ऑटोमॅटिकली ती येऊन जाईल. भूमापन गट क्रमांक म्हणजे सर्वे क्रमांक
तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं जितकं क्षेत्र आहे ते इथे दाखवतं. मी तुम्हाला इथे दाखवेन. इथं आपल्याला एकूण क्षेत्र किती आहे आणि आपल्याला संपूर्ण क्षेत्राची पीक पाहणी करायची आहे. 1 हेक्टर 21 माझं क्षेत्र आहे. हंगाम आता इथे पाहू शकता. इथं सुरुवातीला संपूर्ण वर्षच दाखवत होतं, खरीप हंगाम दाखवत नव्हता. खरीप हंगाम आता इथं उपलब्ध झालेला आहे. आपल्याला उपलब्ध जमीन आहे 1 हेक्टर 21 पिकाचा वर्ग निवडा. जर आपल्या शेतामध्ये एकच पीक असेल तर आपल्याला एक पीक निवडायचं आहे. निर्भर पीक आपल्याला इथे निवडायचं आहे. जर मिश्र पीक असेल तर त्याची देखील मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी बनवणार आहे. पिकाचा प्रकार निवडा. फळबाग असेल फळबाग, पीक असेल पीक. तर आपल्याला क्षेत्र भरा. जर आपल्याला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा इथे एक नवीन पर्याय आलेला आहे, पूर्ण क्षेत्र भरा. पूर्ण क्षेत्र भरावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण जे पीक आहे, पिकाचं क्षेत्र आहे ते इथं ओपन होणार आहे. जलसिंचनाचे प्रकार म्हणजे आपण जे पाणी देतो ते कुठल्या माध्यमातून देतो, विहीर, तलाव, नदी काय असेल ते. जर कोरडवाहू असेल तर तुम्हाला इथे कोरडवाहू निवडायचं आहे. माझं विहीर आहे, मी विहीर निवडेन. सिंचन पद्धती, जर तुम्ही तुषार असेल, ठिबक असेल, प्रवाही असेल किंवा इतर प्रकारे तुम्ही सिंचनाची सोय करत असाल तर तुम्हाला ते देखील निवडायचं आहे. मी तुषार सिंचन पाणी देतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लागवडीचा दिनांक. लागवडीचा दिनांक आपण जी काही ओरिजिनल पेरलेली आपण तारीख असेल ती आपल्याला इथे टाकायची आहे. आता लोकांचा भरपूर प्रश्न आलेले आहेत की आपण विमा भरलेली तारीख टाकायची का. तर उत्तम, जर तुम्ही विमा भरलेली तारीख टाकली तर अत्युत्तम. तर मी जून 15 माझी पेरणी केलेली आहे, तर मी त्याची तारीख टाकणार आहे. त्याच्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. पिकांची नावे राहिलेली आहेत तर इथं सर्च करू शकता किंवा इथं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे, मी सोयाबीन सिलेक्ट करेन आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्व्हर लोड घेत आहे. तर इथे पाहू शकता मी जिथे उभारलेला आहे आणि माझा जो सर्वे नंबर आहे त्याचा मॅप आलेला आहे. तुम्ही शेतापासून दूर आहात, अद्ययावत करा. 105 मीटर निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासून तुमचं अंतर 106 मीटर आहे असं सांगत आहे. रिफ्रेश करा. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता ई पीक पाहणीमध्ये जे महत्वाचे बदल झाले त्यामधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आपल्याला ई पीक पाहणी आपण आपल्या शेतामध्ये जाऊनच करायची आहे. जोपर्यंत तुमचं जे लोकेशन आहे ते हिरव्या कलर मध्ये येत नाही. उदाहरणार्थ मी टिक करून दाखवतोय. एक गोल दिसतंय का, याच्यावरती मी दाखवतोय की आपलं डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स जोपर्यंत हिरव्या कलरचं होत नाही आपल्याला लोकेशन दाखवत आहे. हे दिसतं आपलं लोकेशन आणि आपल्याला जायचं कुठं आहे त्याचं देखील लोकेशन आपल्याला इथे दिसत आहे. आता पहा, मी पुढे जात असतो त्यावेळेस इथला तो डिस्टन्स आहे तो कमी होताना दिसतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो आपल्या लोकेशनवरती जायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता लोकेशनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स हिरवं झाल्याशिवाय आपल्याला फोटो काढता येणार नाही. तर पाहू शकता छायाचित्र 1 याच्यावरती क्लिक करा. गटापासूनचे अंतर 32.83 मीटर. ओके करा. इथे पाहू शकता आणि हा फोटो घ्या. अशा पद्धतीचा फोटो घ्या जेणेकरून रिजेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर छायाचित्र क्रमांक 2. तर आपल्याला या साईडने एक आपल्याला फोटो घ्यायचा आहे. आभाळ इथे पाहू शकता, मी तुम्हाला टिक मार्क करून दाखवतोय. हे आभाळ आणि पीक हे दोन्हीही आपल्या ह्याच्यामध्ये दिसलं पाहिजे, नाहीतर जे काही तलाठी ऑफिसर असतील ते आपलं पीक पाणी रिजेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर राईट वरती क्लिक करायचं. अशा पद्धतीनं जी आपण माहिती भरली आहे इथे आपल्याला दिसणार आहे. इथे चेक बॉक्स वरती क्लिक करा. व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला काही अडचण येणार नाही. चेकबॉक्स वरती क्लिक करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपले रजिस्ट्रेशन या नंबरवरती ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. ओके करा.
ओके करा. अशा पद्धतीनं आपल्याला आपली ई पीक पाहणी झालेली असेल. मित्रांनो, आपल्याला या पद्धतीनं ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देईन. परत भेटू आपण एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.